अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार। तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आपल्या सर्व सेवेकऱ्यांना माहितीच आहे की स्वामींची भक्ती केल्यावर, स्वामींची सेवा केल्यावर आपल्याला अनुभव देखील येतच असतात। तर असाच काहीसा अनुभव आपल्याला एका ग्रुपवरती आला होता, तोच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करतोय। जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल, स्वामींची सेवा करत असाल आणि तुम्हाला हा अनुभव आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। ज्या सेवेकऱ्याचा हा अनुभव आहे त्या सेवेकऱ्याचे असे म्हणणे आहे की श्री स्वामींचे नामस्मरण करत असताना स्वामी आपल्याबरोबरच आहेत ह्याची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते व असा नेहमी प्रत्यय येत असतो। दिवस होता 6 जून 2006 रोजी। मी पिंपरीहून रात्री भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो। रात्री मी एकटाच होतो, पाऊस पडत होता, स्वामींचे नामस्मरण चालू होते। इतक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे, नाशिकला येणार का असे विचारले। मी पटकन कारमध्ये बसलो कारण मला लग्नाला पोहोचायचे होते। परंतु संगमनेरच्या थोडे पुढे गेल्यावर आणि एक सुनसान जागी रात्रीचे 2 वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपले व गाडी थांबली। सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबण्याची विनंती केली, पण अंधार होता, त्यात पाऊस पण पडत होता, कोणीच मदत केली नाही। माझ्याजवळ थोडे पैसे पण होते, साधारण 10,000 रुपये असतील। मनात भीती वाटत होती। स्वामींचे नामस्मरण देखील चालू होते आणि 15व्या मिनिटाला एक गस्त घालणारी पोलिसांची गाडी आमच्याजवळ येऊन थांबली आणि आम्हाला विचारले। आम्ही झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली व त्यात बसलेले एक वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला स्वामींच्या रूपातच दिसले। त्यांनी लगेच आमच्या ड्रायव्हरला त्यांच्या गाडीमध्ये बसून मी तुम्हाला पेट्रोल देतो असे सांगितले। मी काही चौकशी केली नाही। त्यांच्या मदतीने सुमारे 15 किलोमीटर संगमनेरला जाऊन त्यांनी एका माणसाला उठवून पेट्रोल द्यायला सांगितले। पेट्रोल गाडीत भरल्याच्या नंतर पुढील धाब्यावर त्यांना चहा पिण्यासाठी आम्ही आग्रह केला। श्री चौधरी साहेब यांनी स्वतःच्या पैशाने आम्हाला चहा पाजला। पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला एकदम गोड लागला। मी त्यांना सांगितले की मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होतो आणि त्यांनीच तुम्हाला पाठवले। हे ऐकल्यावर ते इन्स्पेक्टर अगदी खुश झाले। ते म्हणाले की माझी सर्व हयात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली। ही स्वामींचीच इच्छा आणि स्वामींच्याच कृपेने घडले। तर मित्रांनो, असा त्या सेवेकऱ्याला अनुभव आलेला आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडल्यावर तुम्ही शेअर करा आणि लाईक देखील करा। श्री स्वामी समर्थ।